नमस्कार गावयानो, गिरीश पवार माझ्या मुक्काम पोस्ट चिंदर या यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रथम स्वागत असा. तर आज व्हिडिओ करूचा कारण असा की आज आमच्या चिंदर गावाच्या भगवती माऊली मंदिराच्या पाषाणाचो 11वा वर्धापन दिन सोहळा साजरो होतलो हा. तो कशा प्रकारे साजरो होतलो हा तो मी ह्या व्हिडिओतून तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतलो आहे. तो तुम्ही आवर्जून बघा आणि जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बाजूची जी बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ तुमका सर्वात आधी तुमका भेटतील. तर अशा प्रकारे व्हिडिओ असतो. तर आपण जाऊया चला मंदिरात आतमध्ये कशा प्रकारे दाखवते. धन्यवाद. तर हे बघा, आता आपण येऊन पोचलो भगवती माऊलीच्या मंदिराकडे. तर हे आता आतमध्ये कसं काय कार्यक्रम होतो हे तुमका मी दाखवतो आहे. तर पहिला प्रथम आता तुमका मी पहिला देवीचं दर्शन दाखवतो आहे, त्याच्यानंतर कार्यक्रम दाखवतो कसं होतो ह्यो. तर आता आधी प्रथम देवीचं दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया आता. चालू हा कार्यक्रम, पण आधी देवीचं दर्शन घेऊया. बघा, हा कार्यक्रम चालू झालेला असा. आपण बघूयास कशा प्रकारे काय करतात.
पण एक विधी चाललेली आहे, ती कसली चाललेली आहे ही आपण या काकांका विचारून घेऊया, ही कशाबद्दल केली जाते आणि काय असतं या. तर काका आपल्याला माहिती देतात काय, बघूया, सांगा. नमस्कार. या चिंदर गावामध्ये 3 वर्षांनी किंवा 1 वर्षात ही माऊलीचं जे मंदिर आहे, या माऊली प्रीत्यर्थ चंडी अनुष्ठान केलं जातं. त्यानिमित्ताने आज या वर्षीच्या अनुष्ठानाची या ठिकाणी सुरुवात आहे. देवी माऊलीच्या प्रीत्यर्थ म्हणून सप्तशतीचं पाठ जे चरित्र आहे देवीचं ते विशेष मानलं जातं. आणि त्यामध्ये सर्वांना चांगलं रक्षण व्हावं, सर्वांच्या शुभ मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात आणि ग्रामामध्ये सुखशांतता नांदावी, अशा प्रकारच्या संकल्पाने हे सद्गृह मख चंडी यागाचं अनुष्ठान संकल्प या ठिकाणी झालेला आहे. आज आणि उद्या अशा प्रकारे हा कार्यक्रम होणार आहे. आता या ठिकाणी योगिनी मंडल देवता स्थापन, त्याच्यानंतर ब्रह्मादी मंडल देवता स्थापन आणि त्यावरती वरुण स्थापन करून त्यामध्ये त्रयोदश देवता ज्या देवीच्या आहेत त्यांची स्थापना करून या ठिकाणी माऊली नवदुर्गा चंडिका माऊलीची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर सप्तशतीचे 10 पाठ या ठिकाणी वाचले जाणार आहेत आणि आजचा कार्यक्रम होईल. उद्या या ठिकाणी देवता स्थापन, पुन्हा ग्रहस्थापन, स्थापन होईल आणि सप्तशतीच्या एका पाठाचं हवन, जे विशिष्ट द्रव्य सांगितलेले देवीला प्रिय असणारे त्या प्रिय द्रव्याने या ठिकाणी हवन होणार आहे. त्यानंतर कुमारी पूजा बलिदान होईल. कुष्मांड बली जो देवीला प्रिय आहे त्या कुष्मांड बलिदान होईल आणि त्यानंतर आरती आणि महापूजा आणि त्यानंतर महाप्रसाद, अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाची उद्या सांगितलं. धन्यवाद काका. बघा, अशा प्रकारे आपण या पूजेची माहिती काकांनी सांगितली आहे आणि कशा प्रकारे ही पूजा होतली, काय होतलं ह्या तुमका मी काकांनी सांगितले आहे. तर बघा तुम्ही पुढे पुढे. हे आता पठण होतं, वाचन हे चालू होतं. ही आता देवीची स्थापना करते नवचंडी. मग तिकडे बसून मला वाटतं सगळं वाचन होतं.
वागड्याकडे जेवणासाठी मंडप घातलेलो हा. तर बघूया आतमध्ये कसं काय केलं नाही. परत तिकडे जेवण करतं ते पण तुमचं दाखवतलं आहे या व्हिडिओतून. प्रेम केशवाय मारे नारायण मारे माधवाय मारे गोविंदाय बघा हे सगळे बायका जेवण करतो. तर दाखवूया हे बघा काय काय करतात. तर बघा जत्रा झाली आहे जेवण करून. आबा येतो आबा दाखवूया वर सगळ्यांका. बघाकडे हे पुरुष मंडळी जेवण करतात ते दाखवते. पहिली चहा घ्या. काय नंतर घेऊया. तिकडे जा बाहेर बाहेर. बाहेर जाऊन हे ढवळू फक्त फोटोसाठी हे वाचन चालताला हे काकापासून वाचन करतले ते काय वाचतले कशी पुराण वाचले हे काय त्यांच्याकडनं माहिती घेऊया. चला तर या ठिकाणी आजपासून उद्यापर्यंत श्री ग्रामदेवता भगवती या मंदिरामध्ये नवचंडी अनुष्ठान होत आहे. त्या नवचंडी अनुष्ठानाच्या गणपतीला आजपासून उद्यापर्यंत ब्राह्मणांकरवी सप्तशतीचे 10 पाठ वाचन आणि 1 पाठाचं सग्रहमुख हवन याप्रमाणे सग्रहमुख चंडी अनुष्ठान संपन्न होत आहे. तर ते जे सप्तशती पाठ वाचन म्हणजे काय, मार्कंडेय पुराणांतर्गत जी देवीची स्तुती केलेली आहे. तर या सगळ्यांचं 700 श्लोकांचं जे एक कथा आहे त्याला सप्तशती तर 700 श्लोक एकत्र करून तयार असलेली कथा. यामध्ये 13 अध्याय आहेत. त्या 13 अध्यायामध्ये देवीची स्तुती केलेली आहे. देवीने शुंभ निशुंभ यासारख्या दैत्यांचे राक्षसांचे कसे मर्दन केले, त्याचा कसा संहार केला, या सर्वाची जी कथा आहे त्याला सप्तशतीचं म्हणतात. त्या सप्तशतीचं वाचन ब्राह्मणांकरवी होणार आहे. 10 पाठ वाचन आणि 1 पाठाचं सग्रहमुख हवन असं आजपासून उद्यापर्यंत सग्रहमुख नवचंडी होत आहे. नवचंडी अनुष्ठान होत आहे. त्या नवचंडी अनुष्ठानांगत्वेनं कुमारिका पूजन, देवी स्वरूपिणी कुमारिकाचे पूजन केले जातं. सुवासिनी पूजन केलं जातं आणि देवीला कुष्मांड बली जे पोहळ्याचं बलिदान केलं जातं. जो पोहळा जो आहे तो देवीला प्रिय आहे आणि त्यामुळे कुष्मांड बलिदान करून आजपासून उद्यापर्यंत असा 2 दिवसाचा नवचंडी अनुष्ठान कार्यक्रम होणार आहे. धन्यवाद. बघा हे वाचन आता जायला सांगितलं हे वाचन करतलेत काका. आता वाचन पोथी वाचन चालू झालं असा. पोथी वाचन चालू झाला.
आता कार्यक्रम आटपलेलो आता आरती करतले आहेत. तर चला बघूया आरती करतात ते.
महाप्रसादाक सुरुवात झालेली असा आणि आता हे जेवणाचं हे काय बघा महिलांसाठी वेगळं केलेलं असा आणि तिकडे पुरुषांसाठी केलेलो असा. इकडे पुरुष जेवतले इकडे पुरुषांची आहे ना आणि इकडे लेडीज काय झालं काय तुमचं सांगितलेलं आम्ही चहा पितो 50 रुपये 50 काय रेसिपी चुकली ना. मी आरामात मला माहित नव्हतं जातो लगेच मागा माहिती मी जाणार होतंय की नाही सेपरेट गाडी पुढे ऑर्डर ठेवले पण बसला पुढे बसला. आता घ्या ये बाय. जेवणाची काय गडबड नाही ज्याकडून फिरवून घेऊन हो तेवढा फिरव कोण उपाशी गेला तर तुमचं दारबार घराकडे येऊन करतो काका आता बघून देतले नाही मग दारबार
शूटिंग करू.